Good morning, students. Good morning, students. म्हाका आयकूंक येवना. गुड मॉर्निंग. तुमकां कोणी आफयल्या, तुमी आयल्या काय धरून हाडल्या? कोणाक अशें दिसता मुद्दम फोर्सफुली हाडल्या बी? कोणाक अशें दिसता? ना न्ही, तुमी आयल्या न्ही? आं, तुमकां आवडटा म्हणून आयल्या न्ही? कितें तरी नवीन शिकपा खातीर आयल्या न्ही? हय काय ना? कोणाक जर हांव मुद्दम हे विचारता, कारण जर आमी हो कॉन्सेप्ट तकलेन बसलो ना, सरान म्हाका धाडला, बेश्टें आयज वचोंक जाय, एटेंडन्स थंय मेळटली, ह्या जर कॉन्सेप्टान बसत जाल्यार म्हाका दिसता इतलो बरो इनिशिएटिव्स जो डायरेक्टर ऑफ द सायन्स एंड टॅक्नोलॉजी आमचे सांखळी इंजिनियरींग एसोसिएशन्स हांच्यांनी घेतला तो फ्रुटफूल जावचो ना. आनी तो फ्रुटफूल जर जावपाक जाय आसत जाल्यार देर शूड बी द इंटरेक्शन बिटवीन यू पीपल and experts, those who are present here, then only it is possible, otherwise not. म्हणून म्हणजे सगळ्या जाणांक पयली रिक्वेस्ट आसा, आमी जर सगळीं हांगासर विलिंगली आयल्या, आमी जर सगळीं हांगासर शिकपा खातीर आयल्या, आमी म्हणटा की इनोवेशन टॅक्नोलॉजी ह्या विशयाचेर जर आमकां जाणून घेवपाक जाय आसत जाल्यार पयल्यांत पयलीं आमकां क्वेश्चन विचारचें पडटलें. पयल्यांत पयलीं आमकां म्हणजे आमी एका पेक्षा चड आमी वेगवेगळे जेन्ना क्वेश्चन्स विचारतले तेन्नाच हें आमकां पॉसिबल जातलें. म्हणून आयच्या ह्या खासा सेमिनाराक वीच इज एन यंग इनोवेटर स्टेम लॅब विथ द AVVR वर्कशॉप, ह्या खासा मॅडम डॉक्टर चैताली भट्टाचार्य हांगासर आसात. आमचे परिमल अभिषेक वीच इज द डायरेक्टर फॉर द इंडस्ट्रीज अँड IDC. त्याच बरोबर आमचो मोहम्मद मुस्ताफ, डायरेक्टर फॉर द सायन्स एंड टेक्नॉलॉजी एंड वेस्ट मॅनेजमेंट. रेस्ट ऑल मीन्स धरण पनवार को फाउंडर ऑफ द स्टेम वर्सिटी, मिस्टर दत्ताराम चिमुलकर आणि मॅडम नाव कितें? ब्रेंडा फर्नांडीस. समोर बशिल्ले बाकीचे सगळे एक्सपर्ट्स आणि म्हणजे बोगाळ स्टुडंट्स भाव आनी भयणानो, आमी सातत्यान पळयता की हॉनरेबल प्रायम मिनिस्टर इज ऑलवेज टॉकिंग अबाउट द विकसीत भारत 2047, which is 2047 means approximately another 20 years. विकसीत 2047 इज कित्याक तर इंडिया इंडिपेंडंट जावपा खातीर आनी 20 वर्सां उरल्या. 47त आमी इंडियाचे 100th इयर्स ऑफ इंडिपेंडन्स आमी सेलेब्रेट करता आनी त्या खातीर आमचो पूर्ण भारत देश इज फुल्ली डेवलप्ड आसतलो. त्या खातीर इट इज विकसीत भारत 2047. आनी हें करता आसतना आमी पळयता की आमच्या देशांतले तरणाटे वीच इज द यंग एज ग्रूप, जेंकां आमी झेन झी आनी इन फ्युचर झेन आल्फा, हेंकां म्हणजे फुल्ली तांच्यांनी फक्त टॅक्नोलॉजी शिकोवन उपयोग ना, तर तांच्यांनी टॅक्नोलॉजी क्रिएट करची पडटली. ॲट प्रेझंट आमी टॅक्नोलॉजी शिकता, बट फुडें तुमीच टॅक्नोलॉजी क्रिएट करची पडटली. अशे क्रिएटर्स आमकां तयार जाल्ले जाय. आनी म्हणून आजचें एड्युकेशन जर तुमी पळयशात जाल्यार वीच हॅव ओपन द डोर्स फॉर यू पीपल. म्हणजे कदाचित आमी म्हणटा की ज्या टॅक्नोलॉजीक सद्या तुमी हाताळटा किंवा तुमी डील करता विथ द टॅक्नोलॉजी, दॅट टायप ऑफ टॅक्नोलॉजी वॉज नॉट देर ड्युरींग वी वर द स्टुडंट्स. म्हणून हांव खरोखरूच म्हणजे आमचे कॉंग्रेच्युलेट करता गोवा स्टेट कावन्सील फॉर द सायन्स एंड टॅक्नोलॉजी, डिपार्टमेंट ऑफ द सायन्स एंड टॅक्नोलॉजी एंड वेस्ट मॅनेजमेंट, Indo-US सायन्स एंड टॅक्नोलॉजी फोरम, स्टेम वर्सिटी एंड US डिपार्टमेंट ऑफ द स्टेट एंड सांखळी इंजिनियरींग एसोसिएशन. निदान तांच्या खातीर ताळयो वाजयात तुमी पयल्याच पयलीं. हांच्यांनी हो वर्कशॉप सांखळीत ऑर्गनायज केलो आनी सांखळी सारकिल्या सरावंडींग ऑल इंजिनियरींग्स आनी बाकीचे सगळे स्टुडंट्स दोज हू आर इंट्रस्टेड तांकां हांगासर कॉल करून म्हणजे एटलिस्ट जे तुमकां ह्या पद्दतीच्या टॅक्नोलॉजी कडेन वेल वर्स कशें जावपाक शकता हें तांच्यांनी दाखोवपाचो प्रयत्न केला. आमी जर सातत्यान जर पळयत जाल्यार आमी आमचे फॉरेन रिलेशन्स विथ डिफरंट कंट्रीज कशें आसा हें खूब म्हत्वाचें आसा. आनी एट प्रेझंट आमची रिलेशन्स विथ द युनायटेड स्टेट
विथ स्ट्रॅटेजीक कॉपरेशन्स आनी आमची इनोवेटीव पार्टनरशिप्स ही अमेरिका कडेन आसा. ही आमच्या यंग भुरग्यां खातीर खूब उपयोगी आसा आनी त्या टॅक्नोलॉजीचो उपयोग आमी सातत्यान करपाक जाय. हांव कित्याक सांगता, बरेचशे फावटी आमकां ऑपॉर्च्युनिटीज सगळ्या जाणांक गोंयांतूच मेळटल्यो अश्यो ना. आमकां ऑल इंडिया लेवलाचेर किंवा आमकां इट इज ओपन इन द ग्लोब, आउट ऑफ द कंट्री सुद्दां वेरियस ऑपॉर्च्युनिटीज मेळटल्यो पयलीं. ताजो विचार आमी आतां करपाची गरज आसा आनी ताजो विचार जो कोण आतां करतलो पयलीं, ही वील ओन्ली ग्रॅब दॅट ऑपॉर्च्युनिटीज. आमी जर बारीक विचार करीत जाल्यार आमी तितक्याच पुरते संकुचीत विचारांनी आमी थंयच उरूं शकता. म्हणून आमकां एट प्रेझेंट द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ह्या पद्दतीच्यो स्ट्रॅटेजीक पार्टनरशीप वीथ द डिफरंट कंट्री, ग्लोबल कंट्रीजचे खूब बरे रिलेशन्स हे मेंटेन करीत आसा. देर इज अ बीग FDI इन्वेस्टमेंट इन द स्टेट ऑफ गोवा एंड ऑल्सो इन इंडिया. ह्याय पद्दतीचे आमी जाता आसतना पळयता. दीस इज अ गूड ऑपॉर्च्युनिटी फॉर यू पीपल ऑल्सो. आमी इन फ्युचर कशा पद्दतीन फुडें वचूं शकता. म्हणून ताकाच लागून म्हाका दिसता की आयची ही इनिशिएटिव्स ज्यांच्यांनी घेतल्या ताजो खूब बरो फायदो इन लॉंग रन आमकां जावपाक शकता. ओके, आमचे सांखळी इंजिनियर एसोसिएशनचे सगळे कोर ग्रूप मेंबर दे आर टेकिंग द वेरियस इनिशिएटिव्स. म्हणजे हांव तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता, आवर ओन पीपल दोज हू आर बेस्ड इन दुबय, इन गल्फ कंट्रीज एंड US कंट्रीज, दे आर ऑल्सो सपोर्टींग फॉर दीस टायप ऑफ इनिशिएटिव्स. म्हणजे इट इज सांखळी इंजिनियर एसोसिएशन इज नॉट ओन्ली दॅट those who are the engineers who are staying in Sakri and around. It is not so. They are settled at a global level and they are guiding for the Sakri Engineer Association. Those who want to interested to go to the foreign countries, but those who want to do the something project with the foreign country, they are supporting for the new young entrepreneurs, those who want to come ahead. म्हणून म्हाका दिसता ताजो फायदो आमी सगळ्या जाणांनी म्हणजे सरावंडींग आमचो सांखळी इंजिनियर एसोसिएशनच्या हेंच्यांनी तो तुमकां सांगला तो तुमी घेवचो. आमी सातत्यान आत्तां पळयता आमी एट प्रेझेंट आमी नवीन नवीन जे शिकता तितून जस्ट तुमकां शिकपाची संद मेळ्ळी. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इट इज अ वर्च्युअल रियलिटी, एक्सटेंडेड रियलिटी, रोबोटीक, डेटा सायन्स, सायबर सेक्युरिटी आनी वेरियस थिंग्स. बट हे फ्युचर आसतले अशें हांव म्हणना. हाज्याय पेक्षा न्यू टॅक्नोलॉजी इन फ्युचर ही येवपाकूय शकता. म्हणजे आमकां ताच्या खातीर रेडी रावचें पडटलें आनी त्याच सॅक्टरान म्हणजे आनी हें आमी आत्ताच्या घडीक जर पळयत जाल्यार एट प्रेझेंट इन ऑल सॅक्टर्स वी आर युजींग. इन हेल्थ सॅक्टर, इन एड्युकेशन सॅक्टर, इन टुरिजम सॅक्टर, इन मॅन्युफॅक्चरींग सॅक्टर, एग्रीकल्चर सॅक्टर, इन गव्हर्नन्स, इन ऑल सॅक्टर्स वी आर युजींग. आत्तां हांव हांगा बसला आसतनाच म्हाका परिमल अभिषेक जस्ट कानान तेणी सांगलें की देर इज एन AI टॅक्नोलॉजी. कित्या खातीर? टू मेंटेन द डेरी फार्म्स. ताच्या म्हणण्यातले आमी जितक्यो गोंयांत डेरी फार्म्स करता आमचे मिल्क इल्ड कमी येता. आनी ते मिल्क इल्ड जर आमकां वाडयतले आनी जर ते मेंटेन करतले आसत जाल्यार गायचे सुद्दां हेल्थ कशें उरचें, तिका डायट कितें दिवचो आनी ती ह्या पद्दतीचे सगळे आमी टॅक्नोलॉजी वायज हे जर मेंटेन करपाक शकले जाल्यार इल्ड वाडूं शकता. म्हणजे विचार करात की इन एवरी सॅक्टर आमकां ह्यो सगळ्यो गजाली आत्ताच्या घडीक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सा पासून तो डेटा सायन्स आनी सायबर सेक्युरिटी हाची सगळ्याची गरज आसा. म्हणजेच आमकां अनलेस एंड अंटील हाज्या शिवाय आत्ताच्या घडीक तरी आमच्या कडेन वेगळो पर्याय ना. आमी हें शिकचेच पडटलें. जस्ट नॉट अ डिग्री इज इनफ फॉर द जॉब. आमी जर म्हणटले की आमी डिग्री घेतली आनी आमकां जॉब मेळटलो आनी आमी तो जॉब फुडें वचून इट इज नॉट पॉसिबल. दॅट्स वाय आमी आमच्या कडेन सातत्यान स्कील कशा पद्दतीन आसा आनी स्कील ही आमी क्रिएटिविटी कशा पद्दतीन कन्वर्ट करपाक शकतले. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आनी जितकी क्रिएटिविटी आनी इनोवेशन्स हे आमच्या कडल्यान येतले तितकेच आमकां इन ऑल सॅक्टर्स एक खूब मोठ्या प्रमाणात आमकां प्रमोट करपाक शकतले. म्हाका खूब बरें दिसता की आमच्या डिफरंट इंजिनियरींग कॉलेजींनी प्लेसमेंट ड्रायव्ह सुरवात केला. हाल्लीच आमी वेगवेगळे कडेन आनी प्लेसमेंट ड्रायव्ह सुरवात करता आसतना म्हणजे रिसेंटली
आमी की दे आर गिवींग द गूड पॅकेजीस. पयलीं कितें जातालें तर वीच इज इन द बेंगलोर, पुणा, मुंबय हांगासरल्यान जे आसा पयलीं ह्या स्टुडंट्सांक दे आर गेटींग द गूड पॅकेजीस इन द प्रायवेट कंपनीज. बट आतां द डिफरंट प्रायवेट कंपनीज दे हॅव कम टू द गोवा इन इंजिनियरींग. इवन दो इन द आमच्यो कॉमर्स आर्ट्स कॉलेजींनी बी दे हॅव स्टार्टेड टू टेकिंग द प्लेसमेंट इंटरव्यूज बिफोर फायनलायझेशन ऑफ युअर डिग्री. हे इंटरव्यू घेवन देर इज अ गूड पॅकेजीस फ्रॉम द 10 lakhs to 5 lakhs पर्यंत ह्यो बऱ्यो आनी ह्यो कित्याक दिवपाक लागल्या. इट डिपेंड्स अपॉन युअर इनोवेशन्स, टॅक्नोलॉजी, तुमची क्रिएटिविटी, तुम्ही जितके आउटपुट्स दिता ताजेरूच हे डिपेंड आसा. एंड इज नॉट डिग्री मॅटर्स. म्हणून सांगता तुमकां एखाद्याचो रिजल्ट जावच्या पयलीं दे आर गिवींग द गूड ऑफर्स ऑफ दीस टायप ऑफ पॅकेजीस. हे केन्ना पॉसिबल जातलें जाल्यार अशा पद्दतीच्या न्यू इनोवेशन आनी टॅक्नोलॉजी जेन्ना तुमी करतले तेन्नाच इट इज शक्य जातलें. म्हणून हांव at present as a chief minister and as an education minister, there is a various infrastructure we have developed in the state of Goa, various new colleges, new courses from ITI पासून ते IIT पर्यंत. हांव हे मुद्दामून कित्याक सांगता की म्हाका करियर जाल्लें जाय आसता. दोज हू आर द 10th फेल ताजोय करियर जावपाक जाय आनी दोज हू आर द टॉप ग्रॅज्युएट्स इन IIT जाल्यार ताजोय करियर जावपाक जाय. हाच्या खातीर infrastructure and human resource we have created for last 7 years. तुम्ही जर पळयशात जाल्यार we have given the good infrastructure आणि whatever the things facilities is required infrastructure in the IT sector also हो infrastructure आमी दिवपाक शकले. म्हणून आमी we are preparing the human resource for the industry 4.0. हाज्या खातीर आमकां जो human resource जो तयार करपाक जाय that human resource we have started creating in our education institutes. थोड्या दिसाच्या पयलीं आमच्या डायरेक्टर ऑफ द हायर एड्युकेशन एंड डायरेक्टर ऑफ द टेक्निकल एड्युकेशन दे हॅव कंडक्टेड द डिफरंट प्रोग्राम्स टू मोटिवेट द स्टुडंट्स, टू प्रमोट द स्टुडंट्स एंड एन इंडस्ट्री अकाडमिया. इट इज खूब बरो कार्यक्रम. आय डोंट नो हाव मेनी पीपल यू हॅव अटेंडेड, बट इन द श्यामा प्रसाद मुखर्जी मोर दॅन 5,000 स्टुडंट्स हॅव इंटरॅक्टेड वीथ द इंडस्ट्री पीपल्स. जाका आमी म्हणटा की इंडस्ट्री रेडी वर्कफोर्स कशा पद्दतीचो जाय हो तयार करपाचें आमी सातत्यान हाची सुरवात केल्या. म्हणून हांवें जें तुमकां आत्तां म्हटलें की क्वेश्चन्स विचारपाक सुरवात करा. जो पर्यंत आमी क्वेश्चन्स विचारचे ना तो पर्यंत तुमची एक्सपेक्टेशन्स कितें आसा ही एक्सपर्ट्सांक कळची ना आनी जर एक्सपर्ट्सांक कळयना जाल्यार ते तुमकां सांगपाक शकचे ना. म्हणून म्हजी रिक्वेस्ट आसा की अशा पद्दतीचे वर्कशॉप्स वी वील ऑर्गनायज म्हणजे थ्रू आउट द स्टेट एट अ डिफरंट तालुका लेवल्स हे ऑर्गनायज करतले. पण हाका सपोर्ट आनी हाका हाजो खूब फायदो आमचे यंग इनोवेटर्स हांकां जावपाक शकता. तो जर तुमी नक्कीच करून घेतलो आसत जाल्यार म्हाका खबर आसा की हांवें जे सुरवातीक म्हटलां की विकसीत भारत 2047 हे फुलफील जाता आसतना आमकां रिसर्च, टॅक्नोलॉजी आनी स्किल्ड यूथ ह्या 3 गोश्टीचो खूब मोठो फायदो जावपाक शकतलो. तोच जावपा खातीर ह्या पद्दतीच्या प्रोग्रामाचें आयोजन आमी हांगासर केलां. म्हणून हांव परत एकदा म्हणजे आमी नवीन हातूंतल्यान शिकता आसतना ह्यो सगळ्यो गजाली आमी जर लक्षांत घेतल्यो आसत जाल्यार आमकां गव्हर्मेंट ऑफ गोवा हॅड ऑलरेडी गिवींग द अंडर द स्टार्टअप पॉलिसी डिफरंट टायप्स ऑफ इनिशिएटिव्स ह्यो स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत घेतल्या. आमी वी आर हेल्पिंग ऑलमोस्ट 10 lakhs rupees for the new initiative startup. It is a subsidy, it is not a loan as such. म्हणून तुमच्या सारकेले यंग भुरगे जो आत्तां जे शिकता तेच आपलो स्टार्टअप आमी जेन्ना स्टार्टअप पॉलिसीची जेन्ना मिटींग घेता किंवा तेन्ना स्टार्टअप प्रेजेंट करपाक येता तेन्ना म्हाका खूब बरें दिसता की जेंचो 3rd इयरात आसा ते आपलो स्टार्टअप प्रेजेंट करपाक येता आनी ह्या पद्दतीचे इनोवेशन्स गोंयांत जावचे हाच्या खातीर आमी कंटिन्युअसली प्रयत्न करीत आसा. न्यू इनोवेशन्स, न्यू स्टार्टअप, न्यू करियर्स हातूंतल्यान सातत्यान तुमकां ऑपॉर्च्युनिटीज मेळटली आनी तीच फुडें वचपा खातीर द गव्हर्मेंट ऑफ गोवा इज ऑलवेज रेडी टू हेल्प. म्हाका दिसता तुम्ही सगळ्या जाणांनी अशा पद्दतीचो इनिशिएटिव्ह घेवन ह्या कार्यक्रमाचो फायदो घेवचो. वन्स अगेन आय एम कॉंग्रेच्युलेटिंग माय साखळी इंजिनियर असोसिएशन and the rest all the organizations for organizing this type of event in the our Sakli. त्या खातीर हांव ताचें अभिनंदन म्हणटा आनी म्हाजी दोन उतरां सोंपयता. देव बरें करूं.